नित्य स्वामी दर्शन 18 ऑक्टोबर। श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्त। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्याशी थोडेसे उपासनेविषयी बोलणार आहे। काल एका स्वामी भक्ताने विचारले की स्वामींची उपासना कशी करावी। एक लक्षात घ्या की भारतीय वैदिक संस्कृती अतिशय पुरातन आहे। आपला हिंदू धर्म हा वैश्विक आहे। संपूर्ण विश्वाचे सर्व प्राणीमात्रांचे कल्याण चिंतणारा, कृणवंतो विश्वमार्याम असा वेदघोष करणारा, सद्गुणांची पूजा करणारा हा एकमेव धर्म आहे। वैदिक काळापासून जोपासल्या गेलेल्या आपल्या या सर्वश्रेष्ठ धर्मात उपासनेला फार महत्त्व दिले गेले आहे। ह्या आपल्या वैदिक संस्कृतीत उपासनेचे मूळ खूप खोलवर रुजलेले आहे। एकूणच भारतीय तनामनात केवळ परमेश्वराचीच नव्हे तर देवदेवतांची आणि स्वामींसारख्या अवतारी पुरुषांची उपासना भिनलेली आहे। अखंड वीणेसारखी ही उपासना भक्तांच्या रंध्रारंध्रात अक्षरशः झंकारते आहे। रक्ताच्या पेशीतून स्वामी समर्थांची अंतःकरणपूर्वक साधना करणे म्हणजे उपासना। आपण जी स्वामींची उपासना करतो त्या उपासनेला हेतू काय, तर आपल्याला जो स्वामींच्या कृपेने नरदेह प्राप्त झालेला आहे त्या नरदेहाची सर्वांगीण उन्नती आणि मुख्य म्हणजे स्वामींचे सगुण साकार दर्शन। थोडक्यात सांगायचं झाले तर स्वामींची उपासना म्हणजे स्वामींची अंतःकरणापासून केलेली आळवणी। एक सांगतो की स्वामींच्या साक्षात दर्शनाची तहान लागल्याशिवाय आपली स्वामी उपासना सिद्ध होत नाही। वेदवाङ्मयाला मूळ मानणाऱ्या आपल्या या स्वामींच्या उपासनेची सुद्धा 3 कांडे आहेत। ती 3 कांडे म्हणजे कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड। सांगायचा मुद्दा असा की ह्या स्वामींच्या उपासनेला दृढपणे चालवावे लागते। म्हणजे काय, तर स्वामींच्या उपासनेत खंड पडून चालत नाही। आपण सारे स्वामींचे उपासक आहोत, म्हणून तर स्वामींविषयी ऐकायला, स्वामींची पूजा करायला, त्यांना नामस्मरणातून गुंफायला खूप उत्सुक असतो। स्वामींची उपासना अखंडपणे करणाऱ्या सर्वच परमभक्तांना स्वामींचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही। ही उपासना फक्त श्रद्धापूर्वक अंतःकरणाने करायची। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त।